आपण देणार आहोत। चला दोन्ही संघ, पिसवली संघ चला या, कोमल या ना इकडे, आता या, बातचीत नंतर करा आता, चला। शेवटचा जो सामना झाला आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 11 बॉल 27 बनवला तो हरेश केने ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण उभे राहा। चला हरेश ला आपण मॅन ऑफ द मॅच देतो। व्हेरी वेल प्लेट। हा टाळ्या तरी वाजवा आता। चालू राहू दे पण थोडं कमी ठेवा म्हणजे। आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केली, सर्वात जास्त झेल टिपले आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारा या क्रिकेट स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरलाय पिसवली संघाचा कोमल हिरवले। चला त्यांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आले। कोमल ठरला सामन्याचा बेस्ट फिल्डर। त्याचबरोबर पुढचं पारितोषिक देऊया या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, कारण खेळपट्टीवरती बऱ्याच वेळेला खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमचं वर्चस्व असतं, मात्र या खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी केली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतला तो बेस्ट बॉलर या स्पर्धेतील ठरतोय सागाव संघाचा संदीप पाटील। ट्रेझरमेंट देतो आपण उत्कृष्ट जो फलंदाज आहे आणि बेस्ट या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे ते पारितोषिक नंतर देऊ, अगोदर देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक। 4थ क्रमांक या स्पर्धेमध्ये ज्याचा उत्तम खेळ राहिला तो 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम मोठा गाव। चला या मोठे गावले आणि ब्युटिफुल ट्रॉफी। तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला टीम सागाव संघ। रोख रक्कम या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहा मिळते या 55,000 रुपये, 55,000 रुपये आणि अरविंद शेठ नकुल भंडारी उद्योजक यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली।
आता रनर अप अर्थातच त्यांचा खूप चांगला खेळ राहिला. मोठ्या मोठ्या संघांना परास्त केलं, मात्र शेवटी क्रिकेट आहे, एकाची जीत होते एकाची हार होते, याचंच नाव क्रिकेट असतं. आणि या स्पर्धेतील रोख रक्कम 55,000 रुपये आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी देण्यात येत आहे ती 65,000 रुपये. 65,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी या ठिकाणी पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांना 2 वेळेला आमदार होण्याचं भाग्य लाभलं ते विश्वनाथ शेठ आत्माराम भोईर यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली आणि रोख रक्कम 65,000 रुपये. आणि तो संघ आहे आई गावदेवी पिसावली. जोरदार टाळ्या. व्हेरी वेल प्लेड टीम पिसवली संघ कोमल अँड पार्टी. चला आणि आता देऊया चॅम्पियन. तब्बल 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आणि ते पारितोषिक मिळाले आहे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्या वतीने. आणि हे सुंदर ट्रॉफी पाहा मिळतो आपल्याला. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी आई गावदेवी जय मसोबा चिकनगड. जोरदार टाळ्या चिकनगड संघासाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार एकच वादा राजू दादा यांच्या वतीने रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं चिकनगड टीमला. वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा विनोद केले. देऊया 2 पारितोषिक राहिल्यात या स्पर्धेतील. बेस्ट बॅटर त्याच्यासाठी सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील ज्याच्या बॅटमधून धावा सातत्याने आल्या. जेव्हा जेव्हा तो सलामीला आला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये ज्याने 48 बॉल केले आणि धावा 101 धावा नोंदवल्या तो खेळाडू आहे. बेस्ट बॅटर त्याच्यासाठी ब्युटिफुल ट्रॉफी पिंटेश पाटील सापाडचे यांच्या वतीने आणि एक सायकल आहे पिंटू शेठ पाटील यांच्या वतीने. आणि तो बेस्ट बॅटर आहे स्पर्धेतील मोठा गाव संघाचा नितीन भोईर. सायकलवरच बसून घरी जायचंय नितीन भोईर. चला बरोबर आहे. फोटो सेशन करा तुम्ही. जोरदार टाळ्या होत्या मोठे गाववाले. थकले का? चला आता एक शेवटचं पारितोषिक राहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आता जरी आता थंडीचा मोसम कमी झाला आता गरम होते बऱ्याच वेळेला आणि हा ठंडा ठंडा कूल कूल रेफ्रिजरेटर फ्रीज या ठिकाणी तुम्हाला पाहा मिळतोय.
मालिकावीरासाठी हे फ्रीज आहे. त्याचबरोबर ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहा मिळते. ब्युटिफुल ट्रॉफी आहे. सन्माननीय श्री शरदशेठ लोखंडे आणि चिंतामण शेठ लोखंडे यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सिरीजसाठी ट्रॉफी आहे. आणि त्याचबरोबर विलासजी गायकवाड यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी पाहतोय आपण. फ्रीज आहे आणि तो खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 150 पेक्षा धावा जमवल्या आणि विकेट सुद्धा 5 मिळवले. तो अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मोठेगाव संघाचा नसून का असून झाले का. आणि सर्वांचा लाडका खेळाडू ज्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके पाहायला मिळतात तो खेळाडू आहे हरेश उर्फ किंट्या केने, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो. चला या पिंट्याला सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळाली या स्पर्धेमध्ये पाहतोय. ओके ओके पिंट्याला बोलावं लागेल आता 2 शब्द. पिंट्या हा थांबा थांबा. चला एक फोटो सेशन केलं जातोय. चला विकी या ते फोटो काढत राहिलेत. या असंच असतं प्रत्येकाचं स्वतः व्यस्त असतात फोटो काढण्यामध्ये. खेळाडू या. चला जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन झालं या मॅच मध्ये. हरेश काय म्हणशील एकंदरीत या टुर्नामेंट मध्ये खेळताना कसं वाटलं. कारण नेहमीच मोठे मोठे पारितोषिक घेतो. पहिल्यांदाच जे हनुमान 40+ उंबारडे यांच्या वतीने आमदार खासदार चषक डे नाईट ठेवली आहे. काय म्हणशील स्पर्धेविषयी आणि खेळताना कसं वाटलं. खूपच छान वाटतंय आणि मी धन्यवाद करतो उंबारडे यांचं. आणि अशी स्पर्धा व्हावी ही माझी विनंती. सर्वही साथ दिली तर अशा स्पर्धा होतात. मात्र अगोदर स्पर्धा तुम्हाला चांगली भरवायची असेल तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न असतो पैशाचा. तुमच्याकडे पैसा चांगल्या प्रकारे असेल तरच तुम्ही एवढं चांगलं आयोजन करू शकता. त्याच्यासाठी तुमचा प्रत्येकाशी चांगला संबंध पाहिजे. माणसं तुमच्या व्यासपीठावरती यायला पाहिजेत. म्हणजे एकंदरीत जुळवाजुळवी करायला पाहिजे तर तेवढं चांगलं आयोजन होतंय. आणि पुन्हा एकदा हरेशला मी एक प्रश्न विचारेन की एवढा चांगले फटके खेळतोय कुणाला आदर्श मानता क्रिकेटमध्ये. नाही असं आदर्श नाही असं विचार नाही केलं. पण माझी प्रॅक्टिस नेहमी चालू असते. सकाळ असो संध्याकाळ असो मी तुम्हाला नेहमी ग्राउंडवर दिसणार. माझा एकच धंदा फक्त मी फक्त फार्म हाऊस बघतो. मला जेव्हा पण फोन करतो मी क्रिकेटसाठी जातो नेहमी जातो. आणि मी इच्छा करतो माझ्या प्लेयर लोकांनी पण थोडाफार सपोर्ट करावा. थँक्यू सो मच. हे होते एक लेजंड खेळाडू. त्यांच्या बॅटमधून जेव्हा फटके येतात तेव्हा पाहतच राहावा असं फटके असतात. चिंतामण शेठ यांना विनंती करेन की आपण 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. सर्व क्रिकेटपटूंना माझा नमस्कार असो. आणि असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आणि या उंबाडा टीमला ज्यांनी आयोजन केलं त्यांचं आमचं भिरू भोईर आणि तसेच आमचे पूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी फार अतिशय उत्कृष्ट असा कोणत्याही पैशाचा कोणत्या देणगीचा विचार न करता ते या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आयोजन केला. आणि त्यात मी फार समाधानी. मी एवढा वेळ या ठिकाणी काढला
कारण त्या टीमनी ह्या ठिकाणी जो आयोजन केला मला फार आनंद वाटला. त्याच्यानंतर आपला सतीश भोईर या ठिकाणी त्यांनी खूप मोठा एक आमदार चषक म्हणून इथं साजरा केला आणि तो एक उत्कृष्टप्रमाणे केला. आणि लगोपाठ या टीमनी एक जिम्मेदारी घेतली की उंबाडे गाव तर्फे अजून एक खासदार आमदार हा एक आपण एक संघ खेळूया किंवा या ठिकाणी जो त्या लोकांनी प्रयत्न केला आणि जो प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल झाला आणि असा फारसा असं कुठल्याही क्रिकेटपटूला कुठलाही नाराज नाही केला आणि कुठल्या क्रिकेटपटूला उलटसुलट किंवा आरेतुरेचे शब्द इथं आले नाही आणि त्यांना पाण्याची सोय व्यवस्थित त्यांची वागणूक त्यांची वर्तवणूक या ठिकाणी त्यापी काळजी घेऊन या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. आणि त्या ठिकाणी उंबाडे टीमचा मी 40+ या ठिकाणी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि असेच प्रत्येक वर्षी असे या प्रकारे असे सामने व्हावा, अजून जोरदार व्हावा आणि चांगला प्रकारे त्यांचा पारितोषिक त्यांना अजून या मोठ्या प्रमाणे मिळावं. ही जी बक्षीस आहे ही जी बक्षीस याच्यापेक्षा डबल असावी अशी मी विनंती करतो त्यांना आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व जेवढे गावगावचे खेळाडू आहेत हे चांगल्या प्रकारे उत्कृष्टप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे खेळले. कोणत्या मनामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता. त्यामुळे चांगली फिल्डिंग बॉलिंग आपल्या मनाप्रमाणे केलेली आणि प्रत्येकाने आपलं जीव ज्या ठिकाणी प्राणाला लावून ते खेळत होते. असे कोणाच्या कुठल्या खेळाडू या कुठल्या बॅटमॅनच्या मनामध्ये मला या ठिकाणी मी यूट्यूबला बघत होतो पण कोणाच्या मनामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मी प्रत्येकाला प्रत्येक टीमला विनंती करतो की जेवढ्या ज्या टीम आहेत जे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या गावचं नाव कसं उज्ज्वल होईल, आपली टीम कशी स्ट्रॉंग होईल, आपला एखादा खेळाडू असेल त्या खेळाडूला किती प्राधान्य द्यावा, किती स्ट्रॉंग बनावा याच्यावर लक्ष घालावा हीच विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये प्रतिक्रिया नोंदवली. सर्वांचा या ठिकाणी सतोष आभार मानतोय. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीने क्षमस्व असावी. ही स्पर्धा संपली असं जाहीर करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.